हॅलो गाईज, आम्ही इथे करणार आहे कैरीचं लोणचं. तर त्यासाठी मी कैरी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, कापून घेतलेल्या आहे आणि या प्रकारे सुकू घालून घेतलेल्या होत्या. आता नंतर यामध्ये आपल्याला गूळ ठेचून घातलेला आहे. नंतर मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. मी 1 किलो कैरीचे 3 किलो कैरी घेतलेल्या आहे. तर 3 किलोच्या प्रमाणात मी प्रमाण सांगणार आहे. आपल्याला 1 किलोसाठी 1 पाव असं प्रमाण घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला तेल घेताना 3 किलोसाठी 3 पाव तेल घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे गूळसुद्धा आपल्याला 3 पाव घ्यायचा आहे आणि मसालेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहे. या प्रकारे मी इथे रामबंधू अचार मसाला आणि लोणचे मसाला हिंगयुक्त हा वापरणार आहे. तर हा सुद्धा आपल्याला 300 ग्राम पाहिजे आहे. इथे मी 20 रुपयाची ही डाळ घेऊन टाकलेली आहे. नंतर यामध्ये हे प्रकारचे मसाले घेतलेले आहे. लाल तिखट, हळद, मीठ हे सगळे मसाले मी थोडे मंद आचेवर भाजून घेतलेले आहे आणि नंतर यामध्ये बारीक करून घेतलेले आहे. आणि याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असणार तर ती माझ्या चॅनलवर आहे. तुम्ही ती लिंक ओपन करू शकता माझ्या चॅनलला. या प्रकारे हे मसाले मी यामध्ये घालून घेणार आहे. हे तेल मी गरम करून 15 ते अर्धा तास थंड करून घेतलेलं आहे आणि नंतर मग मी त्या तेलाला प्रीहीट होऊ दिलेलं आहे आणि नंतर हे मसाले त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. या प्रकारे मी सगळे मसाले यामध्ये मिक्स केलेले आहे. हा मसाला मिरामिंद लोणचे मसाला मी यामध्ये घालून घेणार आहे. याने छान अशी कलर आणि यामध्ये हिंगसुद्धा असते, त्यामुळे याची टेस्ट ही छान येत असते. या प्रकारे इथे आपल्या कैरीचा मसाला रेडी झालेला आहे. पण या मसाल्याला आपल्याला 2 ते 3 तास थंड करून नंतरच यामध्ये घालून घ्यायचा आहे. मी या अगोदर यामध्ये बारीक करून गूळ घालून घेतलेला आहे. मी ते गूळ 3 पाव घालून घेतलेला आहे. या प्रकारे थंड झाल्यावर आपल्याला यामध्ये घालून घ्या आणि एकदम टेस्टी आणि झणझणीत पूर्ण रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.